ते दोन खासदार ज्या विमानतळावरून पळवले त्याच विमानतळावर आज सकाळी तुम्ही आलात, क्या बात आहे. कोणी पळवले? आता ते तुमच्याच गटात येणार आहे म्हणजे तुम्हीच पळवले ना. नाही, स्वतः विमानात बसून जर जात ढकलू नका, मी आज शिरीकडे आता खाली खाली करा. स्वतः जर विमानात बसून जर कोण जात असेल त्याला पळवलं असं कुठं म्हणतात? पक्षप्रवेश कधी आहे? महत्वाचं असं आहे की काल दोन विमानं नांदेडमध्ये आले होते, त्यापैकी एका विमानात खासदार गेले दोन बसून, पण दुसऱ्या विमानातली माणसं अजूनही नांदेडमध्येच आहे. खरं तर या सगळ्या चर्चा ज्या होत आहेत, आता मी विमानातून उतरल्यानंतर UBTची दिल्लीतली पत्रकार परिषद बघितली, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीची कल्पना माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे. कारण नांदेडमधनंच काल दोन खासदार इथनं गेले असं आपलं म्हणणं आहे आणि ते आता दिल्लीमध्ये आहे. त्याच्यामुळं आपण संध्याकाळपर्यंत घडामोडींवर लक्ष ठेवू, नजर ठेवू. संध्याकाळपर्यंत काय घडतंय आपण पाहू, तुम्ही पण आणि मी पण. ऑपरेशन टायगर संपणार कधी आहे? 30 जूनची तारीख आहे का? नाही, ऑपरेशन टायगर तुम्हाला माहित असेल तर बघा, मी मागच्या वेळी देखील सांगितलं होतं की माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये, देशाच्या जनतेमध्ये सर्वमान्य आहे. रोज प्रवेश होत आहे. त्याच्यामुळे खासदारांसाठी वेगळं टायगर ऑपरेशन, आमदारांसाठी वेगळं टायगर ऑपरेशन, नगरसेवकांसाठी वेगळं टायगर ऑपरेशन, असा कुठेही प्रयत्न शिंदे साहेबांनी केला नाही किंवा त्यांचे सहकारी म्हणून आम्ही कोणी केला नाही. तर आता साहेब शिंदे साहेब हे दिल्लीमध्ये आहेत हे काल तुमच्याच बातमीमधनं आम्हाला कळतंय. आता दोन खासदार इथनं, मी ज्या नांदेड विमानतळावर आलो त्या विमानतळावरनं कालच दोन खासदार हे दिल्लीला गेले, हे तुमच्याकडनंच मला कळलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण संध्याकाळपर्यंत जर थांबलो तर तुम्हाला पण आणि मला पण काही गोष्टी क्लिअर होतील. दुसऱ्यांदा जर बंड झालं तर महाराष्ट्रातील जनता खपून घेणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी. फार मोठा विनोद आहे तो, काय बोलायचं. 15 बघा, हाच प्रयोग, हीच चर्चा आम्ही ज्यावेळी गुवाहाटीला गेलो त्यावेळी झाली. त्याच्यामध्ये आमदार साहेब होते, हे पण आमदार साहेब होते, हे होते, हे नव्यानं झाले. ठीक आहे, पण नव्यानं झाले ना, नव्यानं झाले की नाही. जर असं काय आम्ही केलं असतं तर पूर्ण जनतेनं जुने आमदार देखील निवडून दिले नसते आणि नवीन आमदार देखील निवडून आले नसते. त्याच्यामुळे आमचे कदम साहेब नव्यानं निवडून आले, याचा अर्थ शिंदे साहेबांवर महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हा गांडू आहे, तो गांडू आहे, हे काही शब्दप्रयोग राजकारणामध्ये चांगले नाही. शेवटी राजकारणामध्ये जनता ठरवत असते, मतदार ठरवत असतात काय करायचं ते. आणि आमच्या बाजूनं नगरपालिकांमध्ये कौल आला, महानगरपालिकेला कौल आला, जिल्हा परिषद पंचायत समिती कौल आला, तर मतदारांचा कौल महत्वाचा असतो. त्याच्यामुळे कोण गावगुंड पाठवून जर मस्ती करणार असतील तर पोलीस त्याच्यावर कारवाई करतील, पोलीस त्याची दखल घेतील. पण जिथं ऑपरेशनच, हेच सांगतात ऑपरेशन चालू आहे, हेच सांगतात. कसं आहे की आपल्या माणसावर आपणच जर विश्वास ठेवतो तो शेवटी नाईलाजानं ह्या सगळ्या प्रक्रिया करत असतो. जर स्वतःचा विश्वास आपल्या माणसावर ठेवला नाही अशा गोष्टी होत नाहीत. त्याच्यामुळे म्हणून मी सांगितलं की शिंदे साहेब दिल्लीमध्ये आहेत हे देखील तुमच्याकडनंच आम्हाला कळलेलं आहे. 6 आमदार UBTच्या पत्रकार परिषदेला नाही हे तुमच्याकडनंच आम्हाला कळलेलं आहे. म्हणजे मला देखील उत्सुकता लागलेली आहे की संध्याकाळपर्यंत काय घडणार आहे. ओमराजे निंबाळकरांवर दबाव होता, तुमच्या बाजूने जर निकाल पाहिजे असेल तर आमच्याकडे या, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. म्हणजे ज्युडिशरीवर त्यांनी एक लक्षात घ्या, संजय राऊत साहेबांचा हा स्वभाव आहे, ज्युडिशरीवर टीका करणं, त्याच्यानंतर निवडणूक आयोगावर टीका करणं, आमच्या सगळ्यांवर टीका करणं. मुद्दा असं राहतो, टीकेचं परिवर्तन मतामध्ये झालंय का? एवढ्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, खासदारकीच्या निवडणुका झाल्या, आमदारकीच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये कुठेही या टीकेचं रूपांतर मतामध्ये झालेलं नाही. पण एक मात्र मी त्यांचं कौतुक काल पण केलं, आज देखील नांदेडमध्ये करतो, की ते रोज बोलतायत म्हणून UBTचं अस्तित्व जाणवतंय. ते जर पत्रकार परिषद घ्यायचे थांबले तर तुम्ही पण मला सांगा UBTचं अस्तित्व काय. त्याच्यामुळं UBTचं जे काय असेल ते अस्तित्व टिकवण्यामध्ये संजय राऊतांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि गेले 4 वर्ष ते अशाच पद्धतीची बदनामी करतायत, पण या बदनामीचं रूपांतर कधीही मतामध्ये झालं नाही. आणि शिवसेना जी शिंदे साहेबांची आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची ज्या शिवसेनेमध्ये आम्ही काम करतोय त्या शिवसेनेवर कधीही परिणाम झाला. महायुतीचं उद्या मतदान होणार आहे. आता एकनाथ शिंदे गटामध्ये जे आहे ते नागेश पाटील आष्टीकर येणार आहे. उद्या कृष्णा पाटील नांदेडमध्ये उमेदवार आहे. नेमका आता या शिंदेच्या नगरसेवकांनी कोणाला मतदान करायचं, कृष्णा पाटील की महायुतीचे जे उमेदवार आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांनाच
मतदान करावं असा आदेश माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. त्याच्यामुळे अपक्षाला मतदान होण्याचा प्रश्न नाही. कृष्णा पाटील हे उभे आहेत ना. आता नावं मला माहित नाहीत, मी एवढा अभ्यास कोणाचा केला नाही. म्हणून मी काय सांगितलं की महायुतीचे जे उमेदवार आहेत, परत मी नावं घेतो पक्षाची, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवारच कुठे नाही 11 याच्यामध्ये, कारण ते दोन्ही बिनविरोध झाले. त्याच्यामुळे जिथं महायुतीचे उमेदवार आहेत, आमच्या महायुतीच्या मित्र पक्षाचे उमेदवार आहेत, तिथंच मतदान आमची लोक करणार. ऑपरेशन टायगर साठी वर्धापन दिनाचा मुहूर्त निवडलाय असं काय आपण संध्याकाळपर्यंत थांबू ना. माझं असं म्हणणं आहे की मी तुम्हाला जेवढं कुतूहल आहे ना, त्याच्यापेक्षा दुपटीनं कुतूहल मला देखील आहे की संध्याकाळपर्यंत काय होणार आहे, उद्यापर्यंत काय होणार आहे, 19 तारखेला काय होणार आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जरा आपण वेळेवर काळावर सोडून देऊ. संध्याकाळी जाताना परत आपण बोलू. तुमच्याकडे काही आकडा वगैरे आहे का, किती खासदार आहेत अजून येणारे? तर एकूण टोटल युबीटीची आकडा 9च आहे, तर त्याच्यापेक्षा जास्त कशी येऊ शकतात. त्याच्यामुळं येण्यावर चर्चा झाली नाही, परंतु ते गैरहजर राहतील, ते गैरहजर राहून शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत, ते शिंदे साहेबांबरोबर जातील. हा अविश्वास 15 कोटीचा संबंध नाही, हा विश्वास दाखवल्यामुळेच, अविश्वास दाखवल्यामुळेच कदाचित हे 6 खासदार युबीटीच्या पत्रकार परिषदेला नसावे. संजय राऊतने आरोप लगाया है की मराठी दुसऱ्यांदा बंड होतोय उद्धव ठाकरेंच्या बद्दल, का नाराजी असेल एवढी? ते बंड म्हणण्यापेक्षा एखाद्या पक्षामध्ये, एखाद्या संघटनेमध्ये अस्थिरता असेल, नेतेच भेटत नसतील, नेत्यांची संपर्कच होत नसेल, नेते पक्षाच्या पॉलिसीवर बोलत नसतील, धोरणाच्या पॉलिसीवर बोलत नसतील, जरी संघटना कमी झाली किंवा पक्षानं मतदारांनी आपल्याला कमी कौल दिला म्हणून मतदारांकडे पण दुर्लक्ष करायचे आणि जे निवडून आलेले आहेत त्यांच्याकडे पण दुर्लक्ष करायचं, हे 3.5-4 वर्षापूर्वी जे झालं तेच कदाचित आता होत असेल. म्हणून हे 6 खासदार कदाचित त्या पत्रकार परिषदेला उपस्थित नसतील. परभणीला ज्या तुम्ही जाताय तिथे अपक्ष उमेदवार आहेत, त्या अपक्ष उमेदवार महायुतीचे घटक पक्षातले काही आमदार बसतील, गुप्त बैठक झाली रात्री असं नाही, मी या संदर्भामध्ये पूर्ण चर्चा केलेली आहे. आता माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार, त्यांचे बंधू देखील माझ्या सोबत आहेत, माझ्या स्वागताला आलेले आहेत. आमची सगळी मतं एकदम इंटॅक्ट आहेत आणि महायुतीचे आमचे जे सईद भाई आहेत ते 100% निवडून येतील. उद्याचं मतदान झाल्यानंतर मला खात्री आहे. हिंदी में बताइए की